आठवड्यामध्ये या बाबतीतला पण देखील जाब आम्ही सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण भ्रष्टाचाराची मर्यादा आता ही एवढी खालच्या स्तरावरती गेलेली आहे की आता ड्रायव्हर पण सुटत नाहीये. म्हणजे पाहिजे तिकडनं त्या गोष्टी करा. अर्थात काल मी त्यांचा स्टेटमेंट बघितलं की मी अवमान करेल किंवा नुकसान अब्रूचा मी देखील दावा करेल, पण ह्या सर्व गोष्टी नंतर आहेत. पण जे तथ्य दिसत आहेत त्याचा खुलासा का केला जात नाही? ते जे ड्रायव्हर आहेत ते त्यांचे आहेत आणि त्या ड्रायव्हरांच्या नावावरती एवढी संपत्ती आली कशी ह्याचा खुलासा का ते करत नाहीये? त्या सर्व गोष्टीची चर्चा अंतिम आठवड्यामध्ये आम्ही करण्याचं काम करतो. राज्यसभे संदर्भात आज काही बैठक होणार आहे का? कारण जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार आहे असं कळतंय. नक्कीच तशी त्यांची बैठक या आता पुढच्या काळामध्ये होणार आहे. कारण मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं की प्रत्येक पक्षाचे दावे हे जरी असले तरी देखील शेवटी या निवडणुकीला सामोरे जर जायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच जावं लागणार. आणि म्हणून आमचे नेते आदरणीय आदित्यजी असतील, राऊत साहेब असतील, ही जी भूमिका ही जी आमची अपेक्षा आहे. पण शेवटी ही तिन्ही पक्षातले जे नेते आहेत हे बसतील आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार. कारण कुठच्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडे स्वतःच्या बळावरती आपली संख्या ही नाहीये. तर उद्या भविष्यकाळामध्ये आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला काँग्रेस आणि एनसीपीची साथ घ्यावी लागेल. उद्या राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जर ते लढायला तयार असतील, उद्या पक्ष नेतृत्व त्याबद्दल निर्णय घ्यायला तर त्यांना आमची गरज लागणार आहे. तर मला असं वाटतं हे मीडिया स्पेक्युलेशन आहे. सर्व घटकची लोक एकत्रित बसून लवकरात लवकर याच्यातला निर्णय हे घ्यावा लागेल. कारण आता नोटिफिकेशनच आलेलं आहे तर तुम्हाला टाइम डेडलॉक तर आहेतच. पण या आठवड्यात उद्या गुरुवारी महाविकास आघाडीतले आमदारांची बैठक होणार आहे. मला असं वाटतं त्यात प्रमुख नेते चर्चा केल्यानंतर या आठवड्याभरामध्येच या बैठका होतील. हाफकिनमध्ये 3 अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला होता आणि याच्या बाबतीत अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र नरहरी झिरवळ यांनी लिहिलं होतं. मात्र या पत्राला कुठलीही किंमत नाहीये असा सवाल विजय कुमार यांनी केला. कारण कुठलीच कारवाई अधिकाऱ्यांवरती झाली नाही. हाफकिन इन्स्टिट्यूट वरतीच्या मध्ये खोट्या सह्या दाखवून पण देखील मोठ्या प्रमाणावरती ज्या प्रशासकीय जे निर्णय आहेत हे या अगोदरच्या एमडीच्या माहिती न देता हे घेण्याचा आला याची ती स्वतः तक्रार मी मंत्री महोदयांना केली होती. काहीच होत नाहीये. आता मंत्री महोदयांनी जर ज्यावेळी भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केलेली आहे तर हे दुर्दैवी आहे या राज्यामध्ये की मंत्र्यांचं ऐकलं जात नाहीये. म्हणजे नेमकं कुठे चाललेलं होतं, आपण कुठच्या दिशेने चाललेलं होतं. आणि म्हणूनच या बाबतीतली सखोल चौकशी ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. कारण एक मंत्रीच आपल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची जर भ्रष्टाचाराची चौकशी करत असतील तर याचा अर्थ असा आहे की मंत्र्यांचा काय धाक राहिलेला नाहीये किंवा धाक राहिला नाही तर तरी देखील त्यांना कोणीतरी मंत्रिमंडळातला असं कोण पॉवरफुल माणूस आहे किंवा मंत्री आहे जो त्यांना वाचवण्याचं काम करतोय. सर, मालेगांव म्युनिसिपल कॉर्पोरेशन वहाँ पे लोगों ने वहाँ के कर्मचारियों ने जो उन्होंने कल नमाज अदा की, उसको लेकर अभी पुलिस समझिया हुआ बाकी नमाज नहीं पढ़नी चाहिए कार्रवाई. देखिए, भारतीय जनता पार्टी द्वेष निर्माण करने का काम करती है. अर्थात जो टिप्पू सुल्तान जी की तस्वीर लगाई गई है वो बहुत ही हमारे राज्य के लिए शोभनीय ऐसे नहीं है, क्योंकि इस राज्य में और देश में एक ही राजा हो सकता है जो छत्रपति शिवाजी महाराज हो सकते हैं. उसकी तुलना कोई भी किसी व्यक्ति के साथ नहीं हो सकती. उन्होंने इस राज्य के लिए, देश के लिए क्या किया होगा वो अलग चर्चा हो सकती है, लेकिन कोई भी हालत में महाराज का अवमान करना ये उचित नहीं है. लेकिन दुर्दैव की बात ऐसी है कि ये एजेंडा चलाने का काम और करने वाले लोग खुद जब मीरा भाईंदर में टिप्पू सुल्तान जी का नाम देने का ठराव लाते, अब वो कहते हैं कि हम उसको ठराव को पीछे लेके आएंगे. वो कौन है? भारतीय जनता पार्टी के लोग थे. सत्ता किसके पास थी? तो कहने का मतलब है कि मालेगांव में एक भूमिका, मीरा भाईंदर में एक अलग भूमिका, और सामाजिक दृष्टिकोण से जब रोजे होते, रमजान होते तो एक मुभा दी जाती है, क्योंकि काम पे लेने वाले लोग या काम पे जाने वाले लोग कभी ना कभी ऐसी जो नमाज है वो अदा की जाती है. अब ये बहुत पहले से चल रहा था या अभी हुआ या क्या हुआ, ये प्रशासन की बात है. लेकिन मुझे लगता है कोई भी जाति और धर्म के बारे में प्रति में आदर रखना ये हमारा फर्ज है. लेकिन आदर का अर्थ जो प्रशासकीय जो उन्होंने जो नियम और निकष दिए, उसको निकष को अगर कोई अगर कर रहा होगा तो मुझे लगता है कि उसकी कार्रवाई ये प्रशासन करेगी. सर, मालेगाव मध्ये विद्युत विभागामध्ये मुस्लिम जे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांनी नमाज पठण केलं आणि याच्यावरनं मोठी चर्चा आता होऊ लागली. एक गोष्ट नक्की आहे की मालेगाव मध्ये जे गेल्या महिन्याभरापासून जे चाललेलं आहे, टिपू सुलतानांच्या
जे लावलेल्या फोटोच्या वरती एक गोष्ट आम्हाला स्पष्ट करायची की याचा निषेधच करावा लागेल, कारण या राज्यामध्ये या देशामध्ये एकच महाराज होऊ शकतात जे छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. टिपू सुलतानजींनी काय केलं, त्यांनी काय नाही केलं, तो टिपू त्यांचा नंतर व्यासपीठ आहे. पण महाराजांच्या बद्दल जर अशी कोण अवमान करण्याचं काम करते त्याचा निषेधच केलं पाहिजे. आता दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पार्टी जात धर्माच्या वरती जाऊन या विषयाला वेगळी बगल देण्याचं काम करतात. ही तीच मंडळी आहे ज्यांनी मीरा भाईंदरला टिपू सुलतानाचा नावाचा ठराव दिला. का नाही त्याच्याबद्दल ते विचारतायत, का नाही दिलगिरी व्यक्त करतायत, का नाही माफी मागतायत. आता तुम्ही सांगता की आम्ही ठराव मागे घेऊ आणि तिकडे जाऊन द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत. काही मंडळी ह्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. मुंबई शहरामध्ये बांगलादेशी आणि राज्यामध्ये बांगलादेशी आणि विशेषतः नाशिकमध्ये बांगलादेशी फेरीवाले म्हणून त्यांच्यावर कारवाई करा. अरे कारवाई काय महानगरपालिका करणार आहे का? फेरीवाल्यांवरती ते करू शकतात, पण बांगलादेशींना काढायचं असेल तर राज्य सरकार तुमच्याकडे, केंद्र सरकार तुमच्याकडे. मला असं वाटते की कुठेही कोणी कुठच्या धर्माचा जर नमाज अदा केली किंवा प्रार्थना केली, प्रशासकीय याच्यामध्ये निकषमध्ये जर ते बसत असेल तर नक्कीच त्याला ती मुभा द्यायला पाहिजे, कारण रमजान आणि रोजे चाललेले. पण त्या निकषमध्ये जर नसेल तर मला असं वाटते प्रशासनाने योग्य ती कारवाई करणं गरजेचं. आईजी, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि अशामध्ये मैदानी चाचणी असताना प्रशासनाचा एक कारभार समोर येतोय, ते म्हणजे उंचीचं कारण दाखवून अनेक उमेदवार जे आहेत ते अभद्र ठरत आहेत आणि त्रुटी समोर येत आहे. त्याच्यामध्ये काय वाटतं? या 2-3 तक्रारी याच्यामध्ये आलेली आहेत. एक तर मैदानी आणि ज्याच्यात आपण छाती म्हणतो त्याच्यामध्ये पण देखील पाऊण इंच पण देखील कमी झाली तर ती तक्रार आहे. पण तो मला असं वाटते सर्क्युलर पोलीस विभागाने या अगोदरच देखील काढण्याचं काम केलेलं आहे. या निकषमध्ये जे बसतील तर त्यांना घ्यायलाच पाहिजे. परंतु त्याही पेक्षा वाईट अवस्था अशी आहे की पोलीस भरतीसाठी हजारो नाही लाखो लोक जे येत आहेत त्यांची कुठचीही सुविधा त्या केंद्रांवरती केलेली गेली नाहीये, गृह खात्याने केलेली गेली नाहीये. म्हणजे राज्यातला जो तरुण रोजगारासाठी आणि विशेषतः या देशाची सेवा करण्यासाठी भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये घेत असताना पण रोडवर त्यांना बसावं लागतोय, रोडवर झोपावं लागतोय. 1-2 दिवस हे इकडे येऊन त्यांना मैदानी करण्यासाठी किंवा जे आपण एक्सरसाइज करण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत तेही देखील सुविधा उपलब्ध न करून देणे हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे की ह्याच्यातला जो परिपत्रक आहे ही परिपत्रकाची चर्चा देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या एका तरुणाचा देखील आज घाटकोपरमध्ये रेल्वेच्या भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे की कुठच्याही प्रकारे या लोकांना सुखसुविधा जे देणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. एवढे हजारो लोक ज्यावेळी येतात, लाखोच्या संख्येने लोक ज्यावेळी अर्ज करतात हे यांना अगोदर माहिती आहे भरती आहेत आणि एवढी लोक येणार आहेत, त्या सुविधा केली पाहिजे. माझं तर वैयक्तिक मत आहे की सामाजिक संस्था, राजकीय पक्ष ह्यांनाही आव्हान सरकारने केलं असतं तरी देखील त्यांनी केलं असतं. पण ह्यांना ह्या गोष्टी करायचं नाहीये, निष्काळजीपणा आहेत. निवळ फक्त काही ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून या भरतीय प्रक्रियेला कोणाला मदत करण्याचा प्रयत्न होतोय का असा देखील. आणि म्हणून असे दुर्दैवाने जे मृत्यू होत आहेत ह्याला पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची. हमारे वक्त एक मामला है बांग्लादेशियों को फेक सर्टिफिकेट देने का मामला ये उससे जुड़ा हुआ सामने आया है। फेक सर्टिफिकेट, सिर्फ बांग्लादेशी को फेक सर्टिफिकेट नहीं, लेकिन आधार कार्ड कैसे मिल रहा है, रेशन कार्ड कैसे मिल रहे हैं, सरकार की योजना कैसे उनको मिल रही है. तो सरकार सो रही है क्या? सरकार की जवाबदारी नहीं है. जब परप्रांतियों के बारे में बात होती है, आज अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर ये लोग आए कैसे? मेरी तो और जानकारी है कि जिन जिन लोग को डिपोर्ट किया गया है वो अलग अलग तरीके से वापस उस जगह पे या आजू बाजू की जगह में आ रहे हैं. तो मुझे लगता है ये सिर्फ बताने का काम किया, बोलने का काम किया जा रहा है. कृति में जो जिस तरह से काम होना चाहिए तो वो दुर्दैव से हो नहीं रहा है. धन्यवाद.